नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गुरुवारच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 तारखेला सोन्याचा दर आहे 1,46,760 रुपये. तर चांदीचा भाव आहे 2,34,900 ते 2,40,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. अहिल्यानगरात नव समाज माध्यम संवाद शिबिर. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या वतीने अहिल्यानगर येथे 2 दिवसीय नवजात समाज माध्यम संवाद व सर्जनशीलता शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध सत्रांमध्ये विचारवंत कार्यकर्ते आणि एक अभ्यासक मार्गदर्शन यांच्या नेतृत्वात हे शिबिर पार पडले. विविध सत्रांमध्ये विचारवंत कार्यकर्ते आणि अभ्यासक मार्गदर्शन करणार असून नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जांभवडे खोचरेवाडी पूल खचला. कुडाळ तालुक्यातील जांभवडे खोचरेवाडी येथील गट नदीवरील पूल खचल्याने सुमारे 100 लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय वाढली असून कायमस्वरूपी सुरक्षित पूल उभारण्याची मागणी होत आहे. मतदार नोंदणीत गैरप्रकाराचा किरीट सोमय्यांचा आरोप. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कल्याण पूर्व येथे मतदार नोंदणी प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. तसेच संजय राऊत यांच्या आरोपांना फेटाळत ते केवळ चर्चेत राहण्यासाठी असे आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अयोध्या प्रकरणावर काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन. अयोध्येतील कथित राम मंदिर चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण काँग्रेसने जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वेशात सहभागी होत हनुमान मंदिरात आरती केली व भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्र्यांचा दौरा रद्द. स्मार्ट मीटर विरोधात नागरिक संतप्त. रत्नागिरीमध्ये पालकमंत्र्यांचा नियोजित चिपळूण दौरा रद्द झाल्याने स्मार्ट मीटर विरोधात निवेदन देण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवली आणि सरकारने याबाबत पारदर्शक भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयाचा व्हिडिओ व्हायरल. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गंभीर अवस्थेतील चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आल्याने रुग्णालयाच्या सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. माथेरानमध्ये पर्यटकांचा महापूर. वाहतूक कोंडीने प्रशासनाची कसरत. माथेरानमध्ये रविवारी हजारो पर्यटक दाखल झाल्याने प्रवेशद्वार, घाट रस्ता आणि कर संकलन केंद्रावर मोठी गर्दी झाली. वाहनांची कोंडी, ई रिक्षाची कमतरता आणि रांगेमुळे पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. नेरळमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा. नागरिकांना प्रशिक्षण. नेरळ येथे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ अनुराधा बोखले यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पूर, भूकंप, भूस्खलन, प्रथमोपचार आणि CPR यासह आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण नागरिकांना देण्यात आले. माथेरानमध्ये धुक्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. माथेरानमध्ये पावसाळी धुक्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गेल्या 10 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर शार्लोट लेकसह प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची रेलचेल वाढली. कर्जत तालुक्यात धबधब्यांवर पोलीस बंदोबस्त. 2 पर्यटकांचा मृत्यू. कर्जत तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेरळ पोलिसांनी धबधब्यावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र अतिउत्साहपणामुळे गेल्या 12 दिवसात 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. KDMC रुग्णालयात निष्काळजीपणाचा आरोप. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळा रुग्णालयात सिझेरियन प्रसूती दरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके घातल्याने महिलेच्या पोटात संसर्ग झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. धनश्री सानप यांच्या कुटुंबियांनी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने चौकशीनंतर सत्य काय आहे ते समोर येईल असे स्पष्ट केले आहे. चिमेली पेयजल योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप. ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा. चिमेली ग्रामपंचायतीतील राष्ट्रीय पेयजल योजनेत आर्थिक अनियमिततेचे आरोप करत ग्रामस्थांनी निपक्ष चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कल्याणमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग रस्त्यावर कोसळला. कल्याण पश्चिम येथील गोपाल नगर परिसरात पुनर्विकासासाठी बांधकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक रस्त्यावर कोसळला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सुरक्षा उपाययोजने अभावी अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दहिवली दरडग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत. खेड तालुक्यातील दहिवली दरड दुर्घटनेतील बाधित कुटुंबांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आर्थिक मदत वितरित करण्यात आली.
मृतांच्या कुटुंबियांना 8 लाख रुपये तर घराचे नुकसान झालेल्यांना 2.7 लाख रुपयांची मदत देण्यात आली. रिवर्स घेताना कार शिवनदीत कोसळली. चिपळूण भाजी मंडई परिसरात रिवर्स घेताना एक कार थेट शिवनदीत गेल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली असून वाहनाचे नुकसान झाले आहे. नालासोपारा फ्लायओव्हरवर टँकर बंद, वाहतुकीची मोठी कोंडी. नालासोपारा पूर्व पश्चिम जोडणाऱ्या फ्लायओव्हरवर पाण्याचा टँकर बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी टँकर हटवून मार्गिका खुली केली. रॉंग साइडने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. मोहिनी जलशुद्धीकरण केंद्रातील व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमध्ये चिंता. केडीएमसीच्या मोहिनी जलशुद्धीकरण केंद्रातील कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाणी शुद्धीकरण परिसरात मृत कुत्रा आढळल्याचा दावा करण्यात येत असून नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. नागावे समाधी स्थळ तोडफोड प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल. नागावे येथील पालांडे परिसराच्या कथित 400 वर्ष जुन्या दफनभूमी व समाधी स्थळाच्या तोडफोड प्रकरणी आलोरे शिरगाव पोलिसांनी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावणे, दफनभूमीची विटंबना आणि मालमत्तेचे नुकसान यासारखी कलमे लावण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुलुंडमध्ये एसी ट्रेनचा एसी बंद, प्रवाशांचा गुदमरून प्रवास. मुलुंड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभ्या एसी लोकलचा एसी बंद पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. उकाड्यामुळे काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती असून इतर प्रवाशांनी त्यांना मदत केली. अहमदनगरमध्ये मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचे सेवाभावी स्वागत. आषाढी वारी निमित्त नेवासाहून पंढरपूरकडे जाणाऱ्या श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे कोटला परिसरात मुस्लिम समाज आणि आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना पाणी व अल्पोपहार देऊन बंधुभावाचा संदेश देण्यात आला. तर अशा झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तूर्तास धन्यवाद.